गुड मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 7 राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम हे प्रकरण आपलं चालू आहे. यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती अभ्यासत आहोत आणि आज आपण अभ्यासणार आहोत तिसरी पद्धत, खर्च पद्धती. चला तर पाहूया आपण खर्च पद्धती म्हणजे काय आणि खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं. 3 पद्धती आहेत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या. 1 उत्पादन पद्धती, 2 उत्पन्न पद्धती आणि 3 खर्च पद्धती. पहिल्या 2 पद्धती झालेल्या आहेत. त्याचे व्हिडिओ लेक्चर तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता. चला तर तिसरी खर्च पद्धत आपण आज अभ्यासणार आहोत. खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजणे. खर्च पद्धती. खर्च पद्धतीनुसार एका वर्षाच्या कालावधीत देशात होणाऱ्या एकूण खर्चाचे मोजमाप केले जाते. एका वर्षाच्या कालावधीत सर्व व्यक्ती, उद्योग संस्था आणि शासनाने केलेल्या उपभोगावरील खर्चाची आणि गुंतवणुकीवरील खर्चाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. या पद्धतीमध्ये पहा, काळ आहे एका वर्षाचा आणि त्याचा एकूण खर्चाचं मोजमाप केलं जातं. एका वर्षामध्ये खर्च केलेला पण कोणी कोणी खर्च केलेला असतो? व्यक्ती, उद्योग संस्था आणि सरकार या तिघांच्या खर्चाची बेरीज केली जाते. सरकारचा खर्च 2 प्रकारचा असतो. एक आहे उपभोगावरील खर्च आणि दुसरा आहे गुंतवणुकीवरील खर्च. या सर्व खर्चाची बेरीज केल्यास खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मिळते. आता आपण खर्च पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन मापनाचे सूत्र पाहूया. सूत्र आहे NI = C + I + G + (X - M + (R - P). हे सूत्र समजावून घेऊ आपण. NI म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न बरोबर उपभोग अधिक गुंतवणूक अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात वजा आयात अधिक निव्वळ परकीय प्राप्ती. पहा इथे NI म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम, C हे सांकेतिक लिपी चिन्ह आहे, त्याचा अर्थ उपभोग म्हणजे कन्झम्पशन, I म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, G म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर म्हणजे सरकारी खर्च, X - M म्हणजे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट यातला फरक आणि R - P म्हणजे परकीय निव्वळ प्राप्ती. R म्हणजे परदेशी नागरिकांनी देशातील वस्तू व सेवांवर केलेला खर्च आणि P म्हणजे देशातील नागरिकांनी परदेशी वस्तू व सेवांवरील खर्च. ती निव्वळ प्राप्ती मिळवली जाते. हे सूत्र तुम्ही पाठांतर करायचे. आता पाहूया आपण या सूत्राच्या विश्लेषणाप्रमाणे. 1 खाजगी अंतिम उपभोग खर्च म्हणजे कन्झम्पशन. खाजगी अंतिम उपभोग खर्च म्हणजे कुटुंबांनी अन्न, वस्त्र यासारख्या वस्तूंवर केलेला खर्च ज्या लगेच वापरल्या जातात. म्हणजे उपभोग्य वस्तूंवरचा हा खर्च असतो कुटुंबांचा. नंतर टिकाऊ वस्तूवरील खर्च असतो. उदाहरणार्थ जसे गाडी, संगणक, दूरदर्शन, धुलाई यंत्र इत्यादीवरील खर्च. म्हणजे उपभोगासाठी केलेला खर्च आणि टिकाऊ वस्तूवरील केलेला खर्च ज्या जास्त दिवस वापरल्या जातात. आणि सेवांवरील खर्च जसे वाहतूक सेवा, वैद्यकीय सेवा, शिक्षणाची सेवा अशा प्रकारे सेवांचाही लोकांच्याकडून उपभोग घेतला जातो. याला म्हणायचं खाजगी अंतिम उपभोग खर्च म्हणजे C कन्झम्पशन. दुसरा खर्च आपण पाहूया, तो आहे स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च म्हणजे I इन्व्हेस्टमेंट.
खाजगी उद्योजकांनी पुनर्स्थापना, नवीनीकरण आणि नवीन गुंतवणुकीवर केलेला खर्च म्हणजे स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च होय. आता हे 3 शब्द लक्षात घ्या. खाजगी उद्योजक काय काय कामं करतात? पुनर्स्थापना, एखादा उद्योग बंद पडलेला असेल तर तो पुन्हा चालू करणं, पुन्हा स्थापना करणं. नवीनीकरण, नूतनीकरण करणं, कारखान्यामध्ये आणखी काही आवश्यक त्या गोष्टी, नवीन नवीन यंत्रसामग्री बसवणं, तंत्रज्ञान आणणं वगैरे. आणि तिसरा प्रकार आहे नवीन गुंतवणूकच करणं, नवीन एखादा कारखाना उद्योग उभारणं. यासाठी केलेला खर्च म्हणजे स्थूल देशांतर्गत खाजगी खर्च, त्यालाच इन्व्हेस्टमेंट म्हणतात. ती 3 प्रकारची असते: पुनर्स्थापना, नवीनकरण आणि नवीन गुंतवणूक असते. अशा प्रकारे स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जातो. पुढची संकल्पना किंवा खर्च आहे सरकारी अंतिम उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च. त्याला म्हणायचं गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. 2 प्रकारचे खर्च आहेत. सरकारकडून प्रशासकीय सेवा, कायदा आणि सुव्यवस्था, संरक्षण, शिक्षण, आरोग्य इत्यादीवर केलेला खर्च म्हणजे सरकारी अंतिम उपभोग खर्च होय. सरकार 2 प्रकारचा खर्च करते. उपभोग खर्च म्हणजे काय? तर प्रशासकीय सेवा, कायदा सुव्यवस्था, संरक्षण, शिक्षण, आरोग्य हा खर्च उपभोगाचा खर्च असतो. आणि ब भाग आहे सरकारी गुंतवणूक खर्च म्हणजे काय? रस्ते, रेल्वे, धरणे, पूल, कालवे अशा आधारभूत संरचना किंवा पायाभूत संरचना निर्माण करण्याकरिता केलेला खर्च, त्याला म्हणायचं गुंतवणूक खर्च. म्हणजे सरकारचा खर्च 2 प्रकारचा आहे. एक अंतिम उपभोग खर्च आणि दुसरा आहे गुंतवणुकीचा खर्च. हा राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जातो. चौथी संकल्पना किंवा चौथा खर्च आहे निव्वळ विदेशी गुंतवणूक किंवा निव्वळ निर्यात असं म्हटलं तरी चालतं. X-M, एक्सपोर्ट आणि इम्पोर्टमधला फरक. एका वर्षाच्या कालावधीतील देशाच्या निर्यात मूल्य आणि आयात मूल्यातील फरक म्हणजे निव्वळ निर्यात होय. आयात आणि निर्यातीमधला फरक घ्यायचा आहे आणि तो जितका खर्च झालेला आहे म्हणजे परदेशातील वस्तू व सेवा खरेदी करण्यावर तो मोजायचा आहे. आणि पुढे शेवटची संकल्पना म्हणूया आपण निव्वळ प्राप्ती किंवा R-P. परदेशी नागरिकांनी देशातील वस्तू व सेवांवर केलेला खर्च आणि देशातील नागरिकांनी परदेशी वस्तू व सेवांवर केलेला खर्च यातील फरक म्हणजे निव्वळ प्राप्ती होय. निव्वळ प्राप्तीचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करायचा. R म्हणजे परदेशी नागरिकांनी देशातील वस्तू व सेवांवर केलेला खर्च आणि P म्हणजे देशातील नागरिकांनी परदेशी वस्तू व सेवांवर केलेला खर्च. आता आपण पाहूया या पद्धतीने जर राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करायचं असेल तर कोणती काळजी घ्यावी लागते, कोणती दक्षता घ्यावी लागते. 1. दुहेरी गणना टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या अंतरिम वस्तूवरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये. म्हणजे सर्वच प्रकारच्या अंतरिम वस्तूवरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नात करू नये. याचं कारण असं की काही वस्तू अंतिम पण असतात आणि मधल्या पण असतात, म्हणजे अर्धसिद्ध पण असतात आणि अंतिम पण असतात, म्हणून डबल मोजणी करायची नाही. 2. जुन्या वस्तूंच्या विक्रीसाठी केलेल्या खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये. कारण त्या वस्तूची खरेदी विक्री मागील वर्षातली असेल, त्याची पुन्हा खरेदी विक्रीचा हिशेब करायचा नाही, कारण तो चालू वर्षाच्या उत्पादनावर केला जात नाही. क्रमांक 3. शिष्यवृत्ती, निवृत्तीवेतन, बेकारी भत्ता यासारखी हस्तांतरित देणी राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नयेत. कारण हे फक्त हस्तांतरित झालेलं उत्पन्न आहे, ट्रान्सफर झालेलं आहे, त्याची 2दा मोजणी करायची नाही. चौथी दक्षता किंवा चौथी काळजी काय घ्यायची आहे पाहूया आपण. भाग म्हणजे शेअर्स, भाग, रोखे, कर्जरोखे इत्यादी सारख्या वित्तीय जिंदगीवरील खर्चाचा समावेश
राष्ट्रीय उत्पन्नात करत नाहीत, कारण त्याची दोनदा मोजणी होते म्हणून. कारण या व्यवहारांमुळे वस्तू आणि सेवांच्या प्रवाहात वाढ होत नाही आणि वस्तू सेवांचा प्रवाह त्यांच्यामुळे वाढत नाही, म्हणून त्याची मोजणी करायची नाही. 5. अप्रत्यक्ष कराची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात मोजायची नाही. अप्रत्यक्ष कर उत्पन्न पद्धतीने पण हिशेबात घेतले जात नाहीत आणि या पद्धतीत पण. अंतिम वस्तू आणि सेवांवरील खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा. ज्या अंतिम वस्तू आहेत त्यांचा जो खर्च आहे वस्तू आणि सेवांचा, तो समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करायचा आहे. 7. अनुदानाची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात मोजावी. जे अनुदान दिलेलं असतं सरकारने, ती रक्कम जी असेल ती राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जाते. आता आपण तात्पर्य पाहूया. आपण आतापर्यंत 3 पद्धती अभ्यासलेल्या आहेत. थोडक्यात, वरील तिन्ही पद्धतींपैकी उत्पादन पद्धतीचा आणि उत्पन्न पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. म्हणजे पहिल्या 2 पद्धती आहेत त्यांचा वापर खूप होतो, उत्पादन आणि उत्पन्न. अमेरिका आणि इंग्लंड सारख्या प्रगत देशांमध्ये उत्पन्न पद्धती लोकप्रिय आहे. अमेरिका, इंग्लंड असे प्रगत देश आहेत, त्यांच्याकडे उत्पन्न आणि खर्चाच्या दोन्ही आकडेवारी व्यवस्थित मिळू शकते, म्हणून तिथे उत्पन्न पद्धती अतिशय लोकप्रिय आहे. काही व्यावहारिक अडचणींमुळे खर्च पद्धतीचा वापर क्वचित केला जातो. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केंद्रीय सांख्यिकीय संघटना उत्पादन पद्धतीचा आणि उत्पन्न पद्धतीचा उपयोग करते. भारतात मात्र 2 पद्धती वापरल्या जातात. पहिली दुसरी पद्धत, तिसरी पद्धत वापरीत नाहीत. आता तुम्हाला माहीत हवं काय बरं, पाहूया आपण. मिश्र उत्पन्न म्हणजे स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न होय, जे स्वतःची जमीन, कामगार, भांडवल आणि उद्योजकतेचा वापर विविध वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी करतात. म्हणजे स्वतःचं भांडवल वापरणं, कामगार वापरणं, जमीन वापरणं आणि हे वापरून ते स्वयंरोजगार करतात, ते उत्पन्न म्हणजेच मिश्र उत्पन्न होय. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ पोस्ट केले की नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच या व्हिडिओच्या लिंक्स तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा, त्यांनाही उपयोग होईल. आणि तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी, शंका कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. व्हिडिओबद्दल तुमचं जे काही मत असेल ते देखील तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. धन्यवाद. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.